मंडळी, वचन दिले तू मला मालिकेत खूपच जबरदस्त ट्विस्ट आला आहे. कारण आता आपले हिरो हिरोईन म्हणजेच शौर्य आणि ऊर्जा जवळ येतच असतात. तेवढ्यातच आता मालिकेत एका नवीन विलनची एंट्री झालेली आहे, मंग्या नावाच्या. आणि तो मंग्या ऊर्जाच्या गावातला असतो आणि तो मनोमन तिच्यावर प्रेम करत असतो आणि त्याचं ऊर्जावर प्रेम आहे हे जाऊन तो त्या विक्रांत शिर्केला सांगतोय. आता हे दोघं जण मिळून ऊर्जावर कोणतं नवीन संकट आणणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग झाला आहे बरं का मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका. आणि आपल्या आवडत्या मालिकांचे अपडेट्स रोज सगळ्यात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. इकडे शौर्यला खूपच आश्चर्य वाटत असतं की सगळं हर्षवर्धनला कळलेलं असताना सुद्धा त्याचे बाबा एवढे शांत का बसलेत. आणि हे सगळं तो कुमुदिनीला सांगत असतो. कुमुदिनी म्हणते, किती वेळ शांत बसतील, बोलेल, लवकरच बोलेल. आता सगळ्यांचं लक्ष तुझ्या रिकव्हरीवर आहे आणि ते चांगलंच आहे. आणि आता शौर्य म्हणत असतो की आजी मला ऊर्जाशी बोलायचंय. पण कुमुदिनी म्हणते, झालं माझं ऊर्जाशी बोलणं, ती करेल तुला फोन. आणि आता शौर्य विचारतोय, ऊर्जा अर्पिताबद्दल काही बोलली का? मला असं वाटतं आजी की ऊर्जाचा या बाबतीत खूपच मोठा गैरसमज झालाय. आणि कुमुदिनी म्हणते, नाही, स्वतःहून तरी काही नाही म्हणाली आणि मग मी पण विषय नाही काढला. आणि शौर्य म्हणतोय, आजी मला आता घरातल्या सगळ्यांना सांगायचंय, मला वाट नाही बघायची आणि सगळ्यात अगोदर ऊर्जाला बोलायचंय. पण तिला बोलण्याच्या अगोदर सुद्धा मला अर्पिताशी बोलून सगळं सॉर्ट आउट करायचंय. अर्पिता खूप चांगली मुलगी आहे अगं आजी, मला तिच्याशी असं खोटं बोलून लपून नाही ठेवायचंय. आणि अर्पिताला बोलल्यानंतर मग माझं मन मोकळं होईल आणि ऊर्जाला मी असं ठामपणे सांगू शकेल आणि विश्वासाने सांगू शकेल की मी कोणालाही फसवत नाहीये ऊर्जा आणि माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, लग्न करायचंय मला तुझ्याशी. आता अर्पिताला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, हे कुमुदिनीला माहिती असतं. पण कुमुदिनीला वाटत असतं की हे जर सगळं शौर्यला कळलं तर त्याला धक्का बसेल, त्यामुळे ती त्याला काही सांगत नाही. आता इकडे ऊर्जा घरी आलेली असते आणि ती खूपच वैतागलेली असते, खूपच संतापलेली असते. ऊर्जाची आई म्हणते, आत्ताच चहा केलाय, घेतेस का? पण ऊर्जा नको मला असं रागात म्हणते आणि तिच्या आईला कळतं की ही खरंच चिडलेली आहे म्हणून. आता ऊर्जाची आई म्हणते, काय झालं, का चिडलीस एवढी? आणि ऊर्जा म्हणते, सगळे लोक ना वेडे झालेत, कळतच नाही कोणाला काही. आणि ती तिच्या आईला विचारते, आई, हॉस्पिटलच्या प्रकरणाबद्दल तू सांगितलंस का मंग्याला? आणि तिची आई म्हणते, हो, मीच सांगितलं. तो गावाहून परत आला आणि आले आले इकडेच आला, तुझ्याबद्दल विचारत होता तेव्हा सांगितलं त्याला सगळं. आणि सांगितल्यावर असं करायला लागला की जसं की काय, आता काय याला गावाला तार करायला हवी होती का? आणि त्याने मला विचारलं की ऊर्जा कुठे, आणि मी सांगितलं की कोर्टात आहे, आणि लगेच कोर्टात निघाला तो. धीर नाही त्याला अजिबात. तुला भेटायला कोर्टात आला होता की काय तो, असं ऊर्जाच्या आई ऊर्जाला विचारते. आणि ऊर्जा सांगते, आला होता, पण काहीतरी वेगळंच विचित्र बोलत होता तो. जाऊ दे, होईल तो नॉर्मल. आणि आता ऊर्जा का वैतागलेली असते याचं कारण ती तिच्या आईला सांगत असते. आणि अगं, आणखी एका गोष्टीमुळे डोकं सरकलं माझं. खत्रींचा तो क्लायंट एक नंबरचा विचित्र माणूस आहे, अशा माणसासाठी मी नाही बरं केस फाईल करणार. आणि आता ऊर्जाची आई सांगत असते, अगं पण तुला काय करायचंय त्याच्याशी, तुला तर फक्त केस फाईल करायचे ना, केस तर तेच लढणार आहेत. पण ऊर्जा सांगते, आई अगं, त्याची बाजू पूर्णपणे चुकीची आहे आणि त्याची बिचारी बायको जिची काहीच चूक नाहीये, त्या बिचारीला नोटीस पाठवण्याची सुद्धा इच्छा नाहीये माझी. आणि मग तिची आई म्हणते, मग काही काम केलं नाहीयेस का तू? आणि ऊर्जा सांगते, नाही केलं, टाळलं त्याला. आता ऊर्जाची आई तिला सांगत असते की ऊर्जा, काही दिवस तू ना भावनांना थोडंसं बाजूला ठेव, आणि खत्रींचं किती मोठं कर्ज आहे आपल्या डोक्यावर, त्यामुळे केस फाईल करायचे ना, मग केस फाईल कर आणि मोकळी हो आणि विषय बंद कर तुझ्या पुरता. जे काही होईल ते होईल त्या केसचं, त्या माणसाच्या नशिबाने आणि त्याच्या बायकोच्या नशिबाने. आता यांचं दोघींचं हे बोलणं सुरू असतं, तेवढ्यातच तिथे पद्मा आलेली असते. आणि पद्मा म्हणते, ताई, ताई तू ठीक आहेस ना, तुला काही झालं नाही ना, असं काळजीने पद्मा तिला विचारत असते. आणि पद्माला ही गोष्ट आत्ताच कळलेली असते, त्यामुळे पद्मा थोडंसं उशिरा आत्ताच आलेली असते. आणि पद्मा शौर्यबद्दल सुद्धा ऊर्जाजवळ चौकशी करते आणि ती विचारते, शौर्यदादाला बरं आहे ना आता? शौर्यदादा खूप चांगलं आहे अगं. आणि पद्मा त्या घरातल्या सगळ्यांचंच कौतुक करत असते. ती सांगत असते की त्या घरातले सगळेच चांगले आहेत, फक्त हर्षवर्धन काकांचा थोडासा हट्टी आणि रागीट स्वभाव सोडला तर सगळ्यांचंच खूप चांगलं आहे, सगळ्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. आणि आता पद्मा म्हणत असते, शौर्यदादाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे अगं ताई. आणि तेवढ्यातच ऊर्जा म्हणते, शौर्यचं शिर्केंच्या मुलीसोबत लग्न जमलंय हे कळलंय मला. आणि पद्मा म्हणते, हो, आणि फक्त तेवढंच नाही तर तीर्थाचं लग्न सुद्धा शिर्केच्या मुलाशी जमलंय. आणि हे ऐकल्यानंतर मात्र ऊर्जा आणि ऊर्जाची आई दोघेही शॉक झालेले असतात, कारण शिर्केचा मुलगा किती विचित्र आहे हे त्यांना चांगलंच कळलेलं असतं. आता ऊर्जाची आई म्हणते, पद्मा अगं काय बोलतेस तू, त्या शिर्केच्या मुलाशी
तीर्थाचं लग्न जमले, हर्षवर्धनच्या मुलीचं लग्न जमले. किती खालच्या पातळीला जाऊ शकतो हा माणूस. पण पद्मा म्हणते कदाचित त्यांना माहितीच नाहीये की तो विक्रांत कसा आहे. या गोष्टीवर मात्र ऊर्जाच्या आईचा काही विश्वास नसतो. आणि ऊर्जा म्हणते आई, शौर्यला मात्र याच्या बाबतीत अजिबातच कल्पना नसेल. कारण जेव्हा आम्ही कर्नल पाटकरच्या बंगल्यावर गेलो होतो तेव्हा तो सीसीटीव्ही फुटेज पाहून तो खूपच अपसेट झाला होता. आणि आता ऊर्जाला ते सीसीटीव्ही पाहिल्यानंतर शौर्याच्या डोळ्यात आलेले अश्रू आठवतात. आणि पद्मा सुद्धा म्हणते की शौर्य दादा हे लग्न नक्की थांबवतील, कारण तीर्थाताईचं लग्न त्या विक्रांतशी कधीच नाहीत करू देणार शौर्य दादा. आता पद्मा सांगते की तीर्थाताई जेव्हा त्या मला भेटायला आल्या होत्या तेव्हा मी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की तो विक्रांत कितीच विचित्र मुलगा आहे आणि तुम्ही त्याच्याशी लग्न करू नका. आता इकडे शिर्केंच्या घरी अर्पिता आलेली असते आणि अर्पिता तिथे सोफ्यावर बसून रडत असते. ती कंटिन्यू रडत असते. तेवढ्यातच तिथे तिचे बाबा आलेले असतात आणि ते तिला रडताना पाहून खूप घाबरलेले असतात आणि ते तिला खूप लाडाने विचारत असतात की का रडतेस, काय झालं, काही टेन्शन आहे का तुला. पण ती काही सांगतच नाही आणि ती सांगते की शौर्याची जरा काळजी वाटते त्यामुळे रडते. पण त्याला कळून चुकलेलं असतं की ही फक्त शौर्याची काळजी नाहीये. आणि आता तो तिला हसायला सांगतोय, काळजी करू नको, तो बरा झालाय असं सांगतोय. आणि ती थोडंसं हसल्यासारखं करते आणि तिथून निघून जाते. पण निघून जाताना मात्र खूप जोराजोरात ती रडत असते. आणि आता हा शिर्के म्हणतोय बाप आहे मी तुझा, मला फसवू नाही शकत तू. माझ्या लेकराच्या डोळ्यात का पाणी आलंय याचा शोध मी नक्कीच लावेल. आणि तो आता हर्षवर्धनला फोन करतोय आणि त्याच्याकडे तो शौर्याच्या तब्येतीची विचारपूस करतोय. केसचा काही शोध लागला का, त्या आरोपीचा काही शोध लागला का असं तो हर्षवर्धनला विचारत असतो. आणि हर्षवर्धन म्हणतोय नाही अजून, पण लागेल लवकरच. हर्षवर्धनच्या मुलाची केस आहे. आणि शिर्के विचारत असतो की नाही, अर्पिता इथे आल्यापासून खूप रडते त्यामुळे फोन करून विचारावं म्हटलं की शौर्याला बरं आहे की नाही. आणि ती म्हणत होती की शौर्याची काळजी वाटते त्यामुळे. पण आता हर्षवर्धन त्याला खोटं सांगत म्हणतोय नाही, ती आली इथं आली तेव्हा शौर्याशी तिची भेटच नाही झाली त्यामुळे कदाचित ती रडत असेल. आणि त्याला शिर्केला वाटते तिथे जाऊन ती का नाही भेटली त्याला. आणि तो म्हणतोय काय भेट नाही झाली. आणि हर्षवर्धन म्हणतोय नाही, ती इथे आली तेव्हा तो झोपलेला होता ना, त्यामुळे आम्हीच म्हटलो सगळेजण की तू बस थोडा वेळ, शौर्य उठल्यानंतर तू भेटून जा. पण तिने काही ऐकलं नाही आणि ती गेली निघून. आणि आता हर्षवर्धनने फोन ठेवलेला असतो आणि इकडे शिर्के म्हणतोय, तो मनाशीच बोलत असतो. तो म्हणतोय ही पोरगी नुसती रडते आणि हा माणूस सुद्धा नुसता गोडगोडच बोलतोय, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय, शोध लावायला हवा. आणि आता इकडे ऊर्जा आणि तिची आई झोपलेले असतात. ऊर्जा मात्र जागीच असते, तिला काही झोप येतच नाही आणि तिला कंटिन्यू शौर्याची काळजी वाटत असते. शौर्य झोपला असेल का, तो जागा असेल का, काय करत असेल तो, असं म्हणून ती विचार करत असते. आणि ती विचार करते की शौर्यने मेसेज केला असेल का, असं म्हणून ती मोबाईल घेण्यासाठी उठलेली असते आणि मोबाईल पाहते पण मोबाईलवर काही नसतं आणि ती अशीच विचार करून बसलेली असते. तेवढ्यातच शौर्याचा मेसेज येतो. शौर्य सुद्धा जागा असतो आणि सेम ऊर्जासारखाच विचार करत असतो बरं का मित्रांनो. शौर्य तर ऊर्जाला कॉलच लावणार असतो पण तेवढ्यातच त्याच्या लक्षात येतं की ती झोपली असेल तर, म्हणून तो सुद्धा तिला मेसेजेस करतो. आणि मेसेज आल्यानंतर ऊर्जाच्या चेहऱ्यावर इतकी स्माईल येते, खूपच सुंदर. आता शौर्याने मेसेज केलेला असतो झोपलीस का का जागी आहेस. आणि इकडून ऊर्जा मेसेज करते की जागी आहे. ऊर्जाचा मेसेज आल्यावर सुद्धा शौर्य खूपच खुश झालेला असतो. आणि आता शौर्यने तिला विचारलेलं असतं कॉल करू का म्हणून. आणि ऊर्जा तेवढ्यातच म्हणते मीच करते. आणि ऊर्जा त्याला कॉल करते. आता शौर्य तिला विचारतो कशी आहेस, काय करतेस. पण तिच्या बोलण्यातून त्याला असं वाटत असतं की ऊर्जा थोडीशी टेन्शनमध्ये आहे. आणि तो विचारतो सुद्धा तिला की काय झालं, तू टेन्शनमध्ये आहे का थोडी, तुझ्या बोलण्यावरून मला कळतं सगळं. आणि ऊर्जा म्हणते अरे काही नाही. ऊर्जा काही सांगत नसते. आणि तेवढ्यातच शौर्य तिला म्हणतोय आज कोर्टामध्ये गेली होती का. आणि ऊर्जा म्हणते हो गेले होते. आणि शौर्य म्हणतोय सांग मग काय झालं. आणि आता ऊर्जा त्याला सांगते की खत्री सरांचा एक क्लायंट आहे आणि तो खूपच वाईट माणूस आहे. त्याची केस फाईल करायला खत्री सरांनी मला सांगितलं होतं, पण तो खूपच वाईट आहे अरे. त्याची बाजू पूर्णपणे चुकीची आहे आणि त्याची बिचारी बायको, तिची तर काही चूक पण नाहीये त्याच्यात. आणि माझी इच्छा नाही झाली की चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करण्याची, त्यामुळे मी केस फाईल केली नाही आणि त्याचंच थोडंसं टेन्शन आहे. आता शौर्य तिला सांगत असतो की तुझी इच्छा नाहीये, तुला पटत नाहीयेत गोष्टी, तर नको ना करू मग तू. पण आता शौर्यला कुठं माहिती असतं की त्याला द्यायला घेण्यासाठी घेतलेले पैसे असतात ते खत्री सरांकडून घेतलेले असतात. आणि ऊर्जाने त्यांना वचन दिलेलं असतं की तुम्ही जे सांगसाल ते काम मी करील म्हणून. आता ऊर्जा म्हणते शौर्य अरे बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या आयुष्यात ज्या आपल्या मनाला पटत नसतात आणि तरी सुद्धा आपल्याला त्या कराव्याच लागतात. आणि तेवढ्यातच शौर्य म्हणतोय मग लग्न कर माझ्याशी. आणि आता मात्र ऊर्जाला असते आणि ती त्याला म्हणते झोप आता, उशीर झाला. आणि तो सुद्धा म्हणतोय
तू पण झोप. आणि त्यानंतर ते दोघे फोन ठेवून देतात आणि इथेच हा आजचा भाग संपलेला दाखवलाय. आता उद्याच्या भागामध्ये मंग्या विक्रांत शिर्केला भेटलेला असतो आणि तो वैतागलेला असतो आणि तो विक्रांत शिर्के मंग्याला विचारत असतो, अरे पण झालंय नेमकं काय? आणि आता मंग्याने सांगितलेलं असतं की त्याचं ऊर्जावर प्रेम आहे. आता हा विक्रांत शिर्के नक्कीच आगीत तेल ओतणार. मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो मित्रांनो, आपल्या आवडत्या मालिकांच्या अपडेट्स रोज सगळ्यात आधी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया.